श्लोक 33. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृती यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यसि. अर्थ: ज्ञानी देखील आपल्या प्रकृतीच्या अनुरोधाने व्यवहार करतो. सर्व प्राणी आपापल्या प्रकृतीप्रमाणेच वागतात. तेथे नुसता निग्रह काही करू शकत नाही किंवा निग्रह काय करणार असे भगवंत म्हणत आहेत. विवरण: ज्ञानवान मनुष्य आपल्या प्रकृती स्वभावानुसारच कार्य करतो असे या श्लोकात सांगितले आहे. ज्ञानी माणूस स्वभावाविरुद्ध हट्टाने काही करू गेल्यास त्याचे ते कार्य त्याला करणे सहज शक्यही नसते. सदृशम चेष्टते स्वस्याः. प्रत्येक प्राणी मात्र आपल्या प्रकृतीनुसार कर्म करतात. खरे तर तशीच कर्मे त्याचेकडून केली जातात. अवतारी पुरुषसुद्धा याला अपवाद नसतात. भगवंतांनी ज्या योनीत जन्म घेतला आहे त्याप्रमाणे त्यांनी वर्तन केले. म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह इत्यादी अवतार किंवा वानर योनीत हनुमंत म्हणून भगवान शंकर जन्माला आले. येथे त्यांचे शरीर योनी याप्रमाणे स्वभावाची भिन्नता आहे. वामन, परशुराम, राम, कृष्ण यांची स्वभाव भिन्नता तर सर्वश्रुत आहे. असे असले तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे येथे स्वभावाची भिन्नता आहे, पण प्रकृतीशी विच्छेद असल्याने परवशता नाही. सामान्य माणूस प्रकृतीचे अधीन असतो, म्हणून त्याचे ठिकाणी पराधीनता व स्वभाव भिन्नता या दोन्ही गोष्टी आहेत. स्वस्याः म्हणजे ज्ञानी पुरुषांची प्रकृती निर्दोष असते. प्रकृती त्यांना वश असते. कर्माच्या फळाचे मूळ कर्तृत्वाभिमान व स्वार्थबुद्धी यात आहे. महापुरुषांचे ठिकाणी ही दोन्हीही नसतात. त्यांच्या हातून कर्म सहजपणे घडत असतात. चेष्टते म्हणजे सहजपणे घडणे. त्या क्रिया अत्यंत शुद्ध असून साधकांसाठी आदर्श अशाच असतात. मागील जन्मातील व वर्तमानातील संस्कार, शिक्षण, वातावरण, मातापिता, उपासना, चिंतन, भाव, लाभणारे गुरु इत्यादीमुळे स्वभाव बनतो. तो प्रत्येकाचा भिन्नच असतो. तो प्रयत्नाने, सततच्या अभ्यासाने निर्दोष करता येतो. ज्ञानी पुरुषाचा स्वभाव रागद्वेषरहित अत्यंत शुद्ध असा असतो. ते प्रकृतीचे स्वाधीन नसतात, तर प्रकृती त्यांचे स्वाधीन असते. त्यामुळेच ते परवशतेला बळी पडत नाहीत. सामान्य माणसाची स्थिती मात्र या उलट असते. ते प्रकृतीचे अधीन असल्याने परवशतेला बळी पडतात आणि त्यानुसार ते कर्म करतात. प्रकृती यान्ति भूतानी. ज्ञानी माणूससुद्धा आपल्या प्रकृतीप्रमाणेच वागत असतो, कारण स्वप्रकृतीच्या विरुद्ध कोणाला वागता येत नाही. आणि या संबंधी एक छान श्लोक आहे. कृष्णो भोगी शुकस्त्यागी राजानौ जनक राघवौ वसिष्ठ कर्मकर्ताच पंचेते ज्ञानिनः स्मृतः. जीवनमुक्ती विवेक या ग्रंथातला हा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की कृष्ण हा भोगी होता. त्याचे द्वारकापुरीत सर्व प्रकारचे वैभव व उपभोग प्राप्त होत असत. शुकाचार्य त्यागी होते, विरक्त होते, तर जनक व रामचंद्र राज्यकारभार दक्षतेने करणारे होते आणि वशिष्ठ यज्ञयाग, अध्ययन, अध्यापन असे करणारे होते. आणि हे पाचही जण ज्ञानी होते, पण आपापल्या प्रकृती स्वभावानुसार वरीलप्रमाणे ते भिन्न भिन्न कर्म करीत होते. याचाच अर्थ असा होतो की ज्ञानी माणसे प्रकृतीच्या विरुद्ध कार्य करीत नाहीत. त्यांचा स्वभाव एकसारखा नसतो. सामान्य माणसाला आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतानाच स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधावा लागतो. ज्ञानी माणसांचा विचार येथे पाहिला तर निसर्गातील पंचमहाभूते सुद्धा याला अपवाद नाहीत. जसं पाणी वरून खालीच वाहते, वारा एका जागी स्थिर राहणार नाही, तर तेज म्हणजे सूर्य हा नेहमी व्यक्त होत असतो. अशीच गोष्ट प्राणी व वनस्पतींची सुद्धा आहे.
जसे सिंह व वाघ कधीही गवत खाणार नाहीत, तर गाय शिकार करणार नाही. चिंचेच्या झाडाला किती काळजी घेतली तरी आंबे येणार नाहीत, कारले गोड असणार नाही. असेच माणसांचे बाबतीत सुद्धा असते. सात्विक, राजस, तामस या भिन्न प्रकृतीची माणसे त्यांच्या त्या त्या गुणाप्रमाणेच वर्तन करीत असतात. अर्जुन राजस प्रकृतीचा आहे. तो जन्माने क्षत्रिय आहे. युद्ध करणे हा त्याच्या प्रकृतीचा स्वभावच आहे. म्हणून त्याने युद्धाला कितीही नकार दिला तरी त्याची प्रकृती त्याचेकडून युद्ध करूनच घेईल. ज्ञानदेवांची ओवी ऐकूया. उत्तरू वैराटीचा राजा, पळता तू का निघालासी झुंजा. हा क्षात्र स्वभाव तुझा, झुंजविल तुझं. म्हणजे उत्तरू वैराटीचा म्हणजे विराट देशाचा राजा हा रणांगणातनं पळून निघाला होता. आणि त्यावेळी त्याला थांबवून स्वतः अर्जुनाने तिथे युद्ध केलेले आहे. कारण समोर शत्रू उभा राहिला असता युद्ध करणे हा क्षत्रियाचा स्वभाव आहे आणि ती त्याची प्रकृती पण आहेच. रणांगणावर आपल्याच आप्तांचा गोतावळा पाहून त्याचे ममतेपोटी अर्जुनाला मोह झाला होता. पण त्याचा खरा प्रकृती धर्म त्याला युद्ध करायलाच लावेल असे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. निग्रह किं करिष्यसि. प्रकृतीचे विरुद्ध कितीही निग्रह केला तरी त्याप्रमाणे वागणे सहज शक्यच नसते. निग्रह करणे हे संन्यासाचे काम आहे. ते इतरांना जमेलच असे नाही. अर्जुन येथे हट्टाने कर्माचा त्याग करू पाहत आहे. पण भगवंत त्याला सांगतात की प्रकृती त्याला तसे करू देणार नाही. ज्ञानदेव उदाहरण देतात की हिंगूत रासीला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि किंवा लसणातेनं सांडी गंध. की त्या हिंगाला अगदी स्वतःच्या त्या वासाने खूप त्रास होतोय आणि त्याला अगदी तो कंटाळून गेलाय, पण त्याला काही सुगंध स्वतः आणता येणार नाही. असं उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. आणि अगदी तसंच हे आहे. ज्ञानी पुरुष त्यांच्या शुद्ध प्रकृतीच्या विरुद्ध कर्म करणार नाहीत. माणसाने उगाच भलताच निग्रह करू नये. आणि असे जरी असले तरी अपवादात्मक परिस्थितीत माणूस आपल्या अथक प्रयत्नाने नियंत्रण मिळवू शकतो. जसे विश्वामित्र क्षत्रिय असून ब्रह्मऋषी झाले. माणसाने मनाशी ठरवून इतरांचे हितासाठीच कर्म करावे. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवावा. जसे नदीचा प्रवाह रोखता येत नाही, पण त्या पाण्याचे पाट काढून ते पाणी आपल्याला हवे तिथे हवे त्या दिशेला वळवता येते. तसेच स्वभावानुसार कर्म करताना इतरांच्या हिताचा विचार करावा आणि आहे त्या परिस्थितीत स्वतःची उन्नती करून घेत सतत प्रयत्नाने माणसाने आपला श्रेयस मार्ग जो आहे तो निवडायलाच हवा. इथे थांबूया.